आमची भातशेती आहे, एवढी जागा आमची त्यांनी घेतलेली. तरी त्यात काम केलं नाही एवढं आम्ही जागा डबल पण त्याच्यावर. टाकलंय, काम केलं. आम्ही काम चालू करून देणार नाही काम. आम्ही विकलीच नाहीये. आमची जागा आम्ही विकली नाही, पैसे घेतले नाही. आम्ही करूनच देणार नाही काम. नाही ना, दुसरं काय नाही ना, एवढी कोण देणार आहे ना पैसे नाही. नेरळ जवळील अस्सल ग्रामपंचायत हद्दीतील वडवली येथील 5 बहिणींची सुमारे 5 एकर जमीन फसवणुकीने हडपल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. भावाच्या आजारपणासाठी पैशांची गरज असून काही जमिनीचा तुकडा विकायचा आहे असे सांगून सही व अंगठे घेण्यात आले. मात्र त्यानंतर संपूर्ण जागेचाच व्यवहार झाल्याचा आरोप संबंधित महिलांनी केला आहे. कर्जत तालुक्यातील वडवली येथील लक्ष्मण पोसू मराडे यांनी 2006 साली आपल्या 5 मुलींच्या नावाने मृत्यूपत्र करून त्यांना वारस नेमले होते. त्यानंतर त्यांच्या निधनानंतर मुली आपापल्या संसारात व्यस्त झाल्या. ग्रामीण भागातील जागा कुठे जाणार आहे या समजुतीचा फायदा घेत ही फसवणूक झाल्याचा आरोप महिलांनी केला आहे. तक्रारदार महिलांच्या म्हणण्यानुसार चुलत भाऊ आजारी असल्याने मदतीसाठी काही जमीन विकायची आहे असे सांगून त्यांच्याकडून कागदपत्रांवर सही अंगठे घेण्यात आले. मात्र नंतर संपूर्ण 5 एकर जागेचाच व्यवहार झाल्याचे समोर आले. या जमिनीवर मुंबईतील मालकाकडून काम सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे ही जागा रेल्वे पट्टा आणि कर्जत कल्याण राज्यमार्गाला लागून असल्याने तिला मोठे व्यावसायिक व बाजार मूल्य प्राप्त झाले. त्यामुळे त्या जमिनीवर अनेकांची नजर असल्याची ही चर्चा परिसरात रंगली आहे. या प्रकरणी शारदाबाई लक्ष्मण मराडे, वंदना हरिचंद्र भोईर, आशा जनार्दन इरमाळी, गुलाब अनंता शिंगटे, रेणुका अनंत शिंगटे आणि हिरा उल्हास इरमाळी यांनी नेरळ पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली असून न्यायालयातही धाव घेतली आहे. तसेच या व्यवहारात गावातील मध्यस्थांसह काही चर्चित नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीमधील गावातील तर तालुक्यातील प्रतिष्ठित नेत्यांची नावे समोर आल्याने चांगली चर्चा रंगली आहे. सदर जागा ही आता मुंबईतील व्यक्तीने खरेदी केली असून ही थर्ड पार्टी असल्याचे समजते. त्यामुळे जागा खरेदी विक्रीचा व्यवहार हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. कर्जत तालुक्यात जमिनीला सोन्याचे भाव आल्याने अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या 5 बहिणींना न्याय मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमच्या जागेत त्या लोकांनी दबाव टाकलाय, पोल टाकले. आमच्या जागेमध्ये कुठला काम करून देणारच नाही. भले आम्हाला जीव द्यायला लागला तरी चालत त्याच्यासाठी. आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. तक्रार केली पण त्यांनी आमची तक्रार घेतलीच नाही. आमच्या बरोबर पोलीस आलेच नाही. आम्ही 2-3 वेळा पोलीस स्टेशनला गेलो पण आमची तक्रार काही काही घेतलीच नाही. मग आम्ही कुणाकडे जायचं? आणि आम्हाला एवढीच फक्त विनंती आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आमची जागा आम्हाला परत भेटले पाहिजे. आमची जागा 4-4.5 एकर काय होती जास्त आणि माझ्या बाबांनी 5 मुलींच्या नावावर केली होती आणि माझ्या चुलत भावानी एकच 7/12 फक्त विकायचा होता. त्याच्यावर या एजंट लोकांनी सगळी आमची 6-7/12 लाटले याच्यामध्ये आम्हाला फसवून. आमचा बाबा खूप आजारी होता म्हणून आम्हाला गावातल्या लोकांनी फोर्स केला की तुम्ही त्याचा जीव वाचवा, त्याला पैशांची गरज आहे म्हणून आम्ही सगळेजणी आलो सही करायला. पण आम्हाला काय माहित नाही लोक फसवतील आम्हाला. आणि गावातले एजंट होते सुभाष लदगे, बाळ्या लदगे, दिलीप लदगे आणि असलचा दिलीप गायकवाड, पाड्याचा संजय शेंडे, भगवान शेंडे या लोकांनी येऊन माझ्या आईला फसवली. तिला सांगितली की तुझा पुतण्या आजारी आहे त्याच्यासाठी जागा विकायची एकच, त्याच्यावर तुम्ही मुलींनी आणि तुम्ही सही करायला या. आम्हाला फसवली त्यांनी. फसून आमची सही घेतली. आम्हाला काही पैसे वगैरे काहीच दिले नाही. आम्ही पैसे घेतले नाही आणि आम्ही त्यांना जागा देणार नाही. आमची जागा आम्हाला वापस पाहिजे. घेतलेली आहे आणि शरद लाड आणि अशोक रोहिला यांच्या नावात चढलेले आहेत आणि असं समजलं आम्हाला. तर आम्ही त्याही काम चालू केल्यानंतर संदीप लोंगडे म्हणून यांनी काम चालू केला होता. तर आम्ही त्याचं काम अडवल्यानंतर त्यांनी पोलीस कंप्लेंट केली. म्हणजे पोलिसांना अर्ज दिला त्याही. तर त्याची आम्ही बी अर्ज केलेला त्याच्या अगोदर. तर आम्हाला काय दाद त्या पोलिसांनी दिली नाही. त्यांच्याकडनं न्याय आम्हाला तुमच्याकडनं न्याय पाहिजे. राजेंद्र बांदल म्हणून कोण व्यक्ती आहे आम्ही तर त्याला बघितलेला नाही आणि त्यांनी पावर घेऊन या लोकांच्या जवळशी अशोक गोरीला म्हणून कोण बिल्डर आहे का काय जमिनीचा मालक आहे ते आम्हाला बी माहिती नाही. आम्हाला दाखवला बी नाही अजून त्यांना. तर त्यांच्या नावावर जमीन झालेली आहे